41वा दिवस सकाळी 9 वाजता. ओके, आपण मुंबईत आहोत तर काय येणार? लखोटा नाही, डिजिटल लखोटा. मालकीन वाईन कडे आला डिजिटल लखोटा. गुड मॉर्निंग ढोबळेसाई. तर आपल्यासाठी एक डिजिटल लखोटा आलेला आहे. डिजिटल लखोटा? हो, तर मला 2 मिनिटात खाली भेटा. कुठे? लॉबी मध्ये. ओके ओके, चला. तर मी सगळ्यांकडे नॉक करून करून सगळ्यांना खाली लॉबी मध्ये बोलवलं आणि अनाउन्समेंट केली. तुम्ही सगळ्या जणींना आपल्या मावश्या, काक्या, आजीया यांना घेऊन मुंबई दर्शनाच्या सफारीवर निघायचं. सफारी. 2 महत्त्वाच्या सूचना. प्रवासात तुम्ही आपल्या पाहुण्यांची काळजी घ्या, त्यांना माहिती द्या. आम्ही पण खूप एक्साइटेड होतो आणि आजी तर नेक्स्ट लेवल एक्साइटेड की आज तर मुंबई दर्शन करणार. आय आय आय. नानीला मुंबई दर्शनच करायचं होतं म्हणूनच ती इकडे आलेली. म्हणून असं वाटलं की आजचा दिवस हिसाठी तो खूप गंमत जम्मतचा होणार आहे. बस खूप मोठी होती, खूप लक्झुरियस होती. आम्ही वरती गेलो, बसलो आणि वाट बघत होतो बस चालू होण्याचा. नमस्कार मंडळी. कळत असेल तुम्हाला मी कुठे आहे. समुद्र आहे, मागे गेट ऑफ इंडिया आहे. जसं ठरलं होतं की मुंबईची सफर करायची आहे, आमची बस सुद्धा सज्ज आहे आमच्या पाहुण्यांची मुंबईची सफर करायला. मंडळी आपल्याकडे आलेत आपले खास पाहुणे. ते ज्येष्ठ नायक आहेत, दिग्दर्शक आहेत, लेखक सुद्धा आहेत. तर आता स्वागत करूया आपल्या खास पाहुण्यांचं. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या जाऊबाई गावात या कार्यक्रमात. बघा, यांची ओळख करून द्यायची मी काय गरज आहे का? नाही ना. सर, कसं वाटतं आमच्या इथे येऊन? खरं तर मी असं म्हणेन की तुमच्या इथे आम्ही आलोय. खरं तर नाही, असं काही नाही. मुंबईची सफर सर घडवणार आहेत आज. अरे मुंबई सगळ्यांची आहे. बरोबर. मंडळी, तुमचं स्वागत आहे तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात. त्याचं नाव झालंय जगाच्या बागा बागा. तो कार्यक्रम आहे जाऊबाई गावात. सर, सुरुवात करायची. चला या. बसमध्ये बसल्यानंतर खूप मजा आली की आहे असं काहीतरी वेगळं वर्ण बघायचं. गेट ऑफ इंडिया किती लोक आहेत. हॅलो काय आपण काय ठरवलंय? मुंबईची सफर करायची म्हणून. बरोबर. मुंबईची सफर म्हणजे काय? तर आपण वेगवेगळी ठिकाणं बघणार आणि ठिकाणं आली तर त्या ठिकाणांचे किस्से सुद्धा आले. आणि किस्से सांगण्यासाठी जर संजय सर नसतील तर मग काय मजा. ते आज आम्हाला मुंबई सफारी दाखवणार होते, तर आमच्यासाठी खूप प्रिव्हिलेज असं फील होत होतं. आता सगळ्यात पहिली गोष्ट आपण इथं होतो गेटवे ऑफ इंडिया, म्हणजे भारताचं प्रवेशद्वार. आणि हे कशासाठी बांधलं होतं तर इंग्रजांनी आपल्यावर राज्य करायला सुरुवात केल्यानंतर पहिला राजा होता इंग्रजांचा, इंग्लंडचा, ज्यांनी भारताला भेट दिली होती. त्याच्या स्वागतासाठी म्हणून योजना करण्यात आली आणि 1924ला
हे प्रवेशद्वार सर्वांसाठी खुलं झालं. त्याच्या समोर होतं ते ताजमहाल हॉटेल. ताजमहाल हॉटेल हे भारतीय माणसांनी बांधलेलं पहिलं पंचतारांकित हॉटेल. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी सगळे इथे खेळून गेलेले आहेत. आणि हे जो आहे तो मेट्रो सिनेमा चित्रपटगृह आहे. त्या काळामध्ये बऱ्यापैकी महाग असं इथलं तिकीट होतं. फक्त श्रीमंत लोकांना परवडायचं. असंख्य सिनेतारका, सिनेनट हे सगळे तिथे हसायचे. मागे आपलं मेट्रो आहे ना, सिनेमा आहे, तर आपण एक डायलॉग म्हणायचं, एक चिटकी सिंदूर की कीमत, तुम क्या जानो रमेश बाबू. वा, तुमचं नशीब किती चांगलं, तुम्हाला एअर शो बघायला मिळाला आज. माझी आजी तर फुल फ्लिप झाली की हो काय होतंय, ए प्लेन इतकं वर, असं जातंय तसं जातंय. त्यांची हीच रिॲक्शन चालू होती. कुठले दादर आहे का बायखेडा आहे का काय आहे सांगा, म्हणजे मला घरच्या माणसाला सांगायला कुठं कुठं गेली होती. मरीन लाईन्स नावाचा एरिया. मरीन लाईन्स का म्हणतात माहितीये का? कारण ते समुद्र आहे आणि ती आपली ही जागा सगळी नेव्हीची आहे, म्हणून त्याला मरीन लाईन्स म्हणतात. जेव्हा ट्रॅफिक होता खूप, पूरमताईने मी खाली उतरलो आणि आम्ही फिरायला लागलो. ते खाल्लं तर छानच लागलं. इकडची जी लस्सी आहे ना ती खूप फेमस आहे. ती लस्सी मला खूप आवडली. जे फोटो काढायला चालू केले त्यांनी, 2 महिने बावधनमध्ये राहिलो. आम्हाला माहिती नव्हतं की किती पॉप्युलॅरिटी वाढलेली आहे आणि आत्ता मुंबईला येऊन कळतंय की आम्ही ॲक्च्युअलमध्ये किती पॉप्युलर झालेलो. सगळ्या वाटणे सगळे माणसं राणा दादा फोटो 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 खाल्लं. खूप साऱ्या गोष्टी आम्ही खाल्ल्या आणि मग फायनली आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. गार अशा गवतानी असे केलेले अनेक प्राणी आहेत तिथे. हे बघ, हे मोठं जे दिसतंय, ही बिल्डिंग कोणाची आहे? अंबानी. भारताची एकमेव मोठी आणि जगातल्या काही नंबरमध्ये ती लिफ्ट लागते त्यांच्या बिल्डिंग मध्ये. आणि यात किती माणसं राहतात? एवढ्या मोठ्या घर फक्त 4 माणसं राहतात.
पहिल्यांदा तो शॉकच बसला. अंबानी हा सर्वात मोठा उद्योगपती, करोडपती उद्योगपती. करोडपती मोठा माणूस असतो का नाही उद्योगपती, त्याचा बंगला मला गावला त्याने. खूप खूप त्याच्याकडे पैसा आहे, रास पैसा. खूप त्याच्याकडे पैसा आहे, त्याला काय झोप लागणार नाही. तेव्हा पहिल्या मजल्यावरती लता मंगेशकर राहायच्या इथे, त्यांचं घर आहे. आणि हे बघा समोर महालक्ष्मी मंदिर बघा, दर्शन झालं. मुंबई दर्शन करायचं म्हणजे गेटवे ऑफ इंडिया, ताज, कुलाबा, कॉजवे असे डिफरंट मार्क्स आम्ही कव्हर केले. हा नवा पूल झालेला ना. पलीकडे आहे हाजी अली दर्गा म्हणतात तो, त्याला ही सर्व धर्माचे लोक येतात. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आणि जगातले लोक बाप्पाचे फॅन आहेत. आणि मुंबईला दर्शन घ्यायला कुठे येतात? बाप्पाचं मंदिर आलेलं आहे बघा. विघ्न हरता हे बाप्पा विघ्न हरता. कसं वाटतंय मंदिरात? वाईला पण आला गणपती, वाईचा जो गणराया जागराला या. लय गर्दी आहे ना. मला असं वाटतं की जे पण आमच्या सख्यांनी बाप्पांना मागितलं असेल ती त्यांची इच्छा पूर्ण व्हावी. सिद्धिविनायकाला आम्ही आशीर्वाद द्यायला सांगितलं. प्लीज या जगात प्रेम आणि शांती वाढू दे. इथून आम्ही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी स्प्लिट झालो. अगं नानी कुठे चाललो आपण? दरव्याला. कधीची सैर भैर लोकांची चल पेल सागराचा भन्नाट वारा. कामाची घाई भारी दामाची बातम्यारी नखऱ्याचा ढिंचाक पसारा. हसण्याची गाण्याची मौजेची मुंबई, रंगाची ढंगाची पाखरांची मुंबई, सजण्याची जगण्याची बघण्याची मुंबई, तोलाची मोलाची टौलाची मुंबई. स्ट्रीट शॉपिंग म्हणजे रस्त्यावरती जे बाजार लागलाय ना, तिकडे खूप मस्त मस्त कपडे, चप्पल सगळ्या गोष्टी मिळतात. कारण की आम्हाला असं पाहिजे की तुम्ही तुमची 3 मुली आहेत त्यांच्यासाठी काहीतरी विकत घ्या मुंबईपासून आठवून. तुम्हालाही काय आवडत असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. मी तिला घेऊन गेली. ऑब्व्हियसली माझ्या माहेरी बोलू शकते मी. ते होतं मलाड. तर मलाडच्या मार्केटला नेलं तर ती खूप एक्सायटेड होती कसं काय होतं इकडे.
सगळ्यात पहिल्यांदा पर्सचं दुकान दिसलं तर त्यातली एक छोटीशी व्हाईटवाली पर्स घेतली, ती माझ्या छोटीला घेतली मी. नानी आजीला मी घेऊन आली आहे जुहू चौपाटीला. आम्ही शॉपिंग खूप जास्त केली. साडी आम्ही एक पॅक केली, त्यानंतर बेबींसाठी खूप सारे फ्रॉक्स वगैरे घेतले, कपडे घेतले, काकांसाठी टी शर्ट वगैरे घेतलं, स्वतःसाठी एक कुर्ता घेतला तिने. आवडला? चल मग. घाली मी नाही घालणार. घाल की नाही घालणार. Raise your hands, it's about to be a party. वाटलं ना ते कसं लय वाढायला टाट 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 उड्या मारायला वर खाली राईट 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 काकी, आज मी तुला एक अशी गोष्ट, एक असा पदार्थ खायला देणार आहे जे खाऊन तू एकदम हे होणार. झिंझणे आल्या नको ग बाई. ससा म्हणला की गोळा पे, म्हणलं मी नाही पेणार गारटीच. मग मला काय दिलं सशाने? कुल्फी. मग तिथं आज कुल्फी खाल्ली. आता आपण कार्टर रोड बघितलं, बेल्जियन वॉफल खाल्लं. आता अजून एक काही गोष्ट आहे, मी तुला हिंट देते. ही सगळ्यात बेस्ट आहे तुझ्यासाठी आणि तुझं सगळ्यात मोठं स्वप्न आहे. किरण कोण आहे? कोणाचा डायलॉग आहे? तुझ्याकडे टाइम नाही. वाण राजेश खन्ना. ये क्या है बाबू मोशाय? तुझं खूप मोठं स्वप्न आहे ते. तिथेच राह. नाही नाही, तुम्ही विसरेंद्र. शाहरुख खान. बरोबर बोलली मी नम्मा. ऍक्टर नाही तो, बंगलाई सही.
तर मी त्यांना बंगला दाखवला. बंगल्याच्या समोर आम्ही सूरज हुआ मध्यम असं डान्स वगैरे पण केला. नाने हाक मारायलीस का भीती घालायलीस? रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं. रिश्ते में तर हम तुम्हारे बाप लगते हैं. नाम है शहंशाह. नाम है शहंशाह. नाम है शहंशाह. हाय 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 हाय. फरारी की सवारी. सवारीसाठी दर्द है तो सीने दे, ख्वाहिशें अनजान है, अब क्या करें. मॉलमध्ये आले दुःख वाटतंय. तू मेट्रो स्टेशन आहे. आम्ही आता मेट्रोत बसायला निघालो. एअरपोर्टच्या दिवशी आमची तालीम झालेली. आज एस्केलेटरची मोहीम होती आजींसाठी. आजी एकदम स्मूथली एस्केलेटरवरून खालून वरती गेल्या आणि आय वॉज लाईक वाव. म्हणजे आजीचा कॉन्फिडन्स मला पण पाहिजे. चले हैं हम कहीं. आजी तशीच मेट्रो या सेटवर पोहोचलो. फायनली आलो आहोत आपण सेटवरती. थोडे कॅमेरे जिकडे तिकडे वर बघावं तर थोडं कॅमेरेच. जे सेट आम्ही टीव्ही वरती फक्त बघत आलोय ते आम्ही आज साक्षात बघितले. लय मोठे मोठे सेलिब्रिटी तिथं होते. ते सगळे चला हवा योद्धाचे स्टार्स होते. त्यांना टीव्हीत पाहतो पण त्यांना आम्ही प्रत्यक्षात भेटल्यावर वाव असं वाटलं की स्वप्नातलंय की खरोखरचं हे काय कळलंच नव्हतं. ती परत एकदा लहान बाळासारखी झालेली. ती सगळीकडे बघत होती काय चालू आहे काय नाही. आजी कशा बरे बरे पाया पडते. आवडलंय का तुम्हाला? आवडलं. नमस्कार नमस्कार. खतरनाक रमशा. ओ माय गॉड. आणि आज कसं वाटतंय आमच्या सेटवर येऊन? कसं वाटतंय तुम्हाला? खूपच छान वाटतंय. आणि मेन मुद्दा तुम्हाला बघून तर अजून छान वाटतं. तुमच्या सगळ्यांना बघितलं ते लहान पोरं कशी उड्या मारतात तो प्रकार झाला. असं टीव्ही वरती तुम्हाला बघितलंय. तुमचा खूप कार्यक्रम आवडतो पण असं समोरासमोर भेटेल असं कधीच वाटलं नव्हतं. तुम्ही आता का पहिल्यांदा मुंबई बघितली? सुरुवातीला अंकितानंच मला मुंबईला आणले आणि जीवाची मुंबई असते ना ती खरोखरच केली. आजी आणि तुम्ही शूटिंग पण आज पहिल्यांदाच बघितलं? हा पहिल्यांदा शूटिंग पहिल्यांदा. स्टेजवर उभं राहणं पहिल्यांदा तुमच्याशी. पण स्टेजवर उभं राहून बोलताना तुम्ही पहिल्यांदा बोलता असं वाटत नाही? कसं काय? ते तर आता सगळ्या महाराष्ट्राला माहितीच आहे की तुम्ही काय आहात ते. आजींचा दरारा आता सगळ्या महाराष्ट्रात एकदम नॅचरल आहेत. ए नानी कोणाशी गप्पा मारतेस इथे? काय कोण तुला माहितीत का ते कोण आहेत? कोण आहेत? तू मी 2 मिनिटं तुझ्याकडे बघितलं नाही. तू इथे येऊन भाऊ कदम सरांशी गप्पा मारायला बसलीस. एवढं मोठं माणूस मला भेटलं बोलायला. तुझ्यापासून काय आहे माझं? भाऊ कदमला मी टीव्हीत बघितला होता. त्या दिवशी मी प्रत्यक्ष त्याच्या संग फुगडीच खेळली. आज काय सोडत फुगडी फुगडी माझी फुगडी अंजाना संबळ तुपला पायजाना.
तुम्हाला साडी नेसायला किती वेळ लागतो? बायकांपेक्षा खूप जास्त वेळ मला लागतो. आम्ही 2 मिनिटात साडी नेसून जातो. बरोबर, तुम्हाला येतं कारण तुम्ही बाई आहात, मी नाहीये ना. खेड्यातून आलेली माणसं जरा दबकतो, बोलताना घाबरतो की बाबा आपण एवढ्या मोठ्या कॅमेरा समोर आहे, एवढ्या मोठ्या स्टेजवर आहे. आणि तुम्ही आमच्यासारखंच बोलताय, त्याच्यामुळे आम्हाला खूप मजा येते. मी तुमच्यासारखा बोलतो, तुमच्यासारखा वागतो, कारण ना मी तुमच्यातलाच एक आहे. एवढे आपल्या संग गप्पा मारतात घरातल्यासारखे, ते बघून खूप समाधान वाटले आम्हाला. आशीर्वाद द्या, आशीर्वाद द्या. आमच्या गावाला पगार बघायला नक्की येऊ, नक्की नक्की नक्की. थँक्यू. मी नक्की तुमच्या घरी चहाला येईन. यस मालकीनबाई. येस मालकीनबाई. Yes, मालकीनबाई तुम्हाला बोलवते वाड्यावर. काय वाटतं ही जाईल का फायनल मध्ये? जाणार ना मध्ये मी जाणार. सॉलिड. आजी आपण मुंबईत आलो, जीवाची मुंबई करायला आपण सुरुवात केली. बरोबर, आपला प्रवास सुरू झाला. आपण मुंबईची वेगवेगळी ठिकाणं बघितली, तिकडच्या पारंपरिक वास्तू बघितल्या. म्हणजे एकंदरीत असं म्हणता की आपण पारंपरिक गोष्टी आपण बघितल्या. चला तर मग आता आपण वळूयात आपल्या पारंपरिक गोष्टीकडे. अरे वा वा. आता मी असं म्हणेन, नवं शहर, नवी उमेद आणि नवी मोहीम. बरोबर आहे. जे गावातले रहिवासी असतात त्यांना शहरातल्या गोष्टींचं कौतुक असतं, तसं शहरातल्या लोकांना सुद्धा कुतूहल असतं, उत्सुकता असते की गावात काय काय होतं, गावात काय काय असतं आणि गावातल्या गोष्टी त्यांना जास्त आवडतात. तसं तुम्ही जर तुमच्यासोबत एक वानोळा घेऊन आलेत की नाही, तसं मुंबईकरांसाठी आपण वानोळा घेऊन आलोय. म्हणजे गावात पिकणाऱ्या आणि उगवणाऱ्या गोष्टी आपण येताना आपल्या बरोबर घेऊन आलो. त्या आज इथे या मॉलमध्ये तुम्हाला विकायच्या आहेत. मोहीम करताना तुम्हाला त्याचं महत्त्व देखील पटवून द्यायचं आहे की ही गोष्टीचं महत्त्व काय आहे किंवा त्याचं काय गुणधर्म आहेत. आणि हे जे महत्त्व आहे ते गावातल्या सखींनी सांगायचे, कारण त्या सगळ्या गोष्टी गावशी निगडीत आहेत. ते तुम्ही ते चांगल्या प्रकारे पटवून देऊ शकता. म्हणजे आपल्या गावातल्या ज्या सखी आहेत ते त्याचं महत्त्व पटवून देणार आहेत आणि तुम्ही जबाबदारी घ्यायची आहे की त्यांना विकायची आहे. चला मग करायची सुरुवात. निघाले. तर आपली स्ट्रॅटेजी जास्त काही नाही, फक्त काय करायचं, तुला हळदी विकायचं, तू काय म्हणणार? नवरी का ग्लो ग्लो. तर फक्त सांगा की अरे सुनो सुनो तिकडे बघा, म्हणजे माझ्याकडे असं बोट दाखवा, म्हणजे मला इथं आहे पण ते सांग तुम्ही या, नाही तर खेचून घेऊन येत. गणपती बाप्पा मोरया. घेऊन ये पटकन घेऊन ये. ऊस घ्या जाऊ बाई, गावातला स्टॉल लागलेला आहे तिकडं, काहीतरी खरेदी करायला चला ना. या जरा बघा तर जरा. अगं तिकडे का पळताय? एक्सक्यूज मी, कुछ तो अरे प्लीज, अरे देख देख तो लीजिए क्या है. सर उधर नहीं, सर इधर, सर. माणसांना चला म्हणायचं, आमची भाषा त्यांना कळत नव्हती, त्यांची भाषा आम्हाला कळत नव्हती. आम्ही चला, फक्त आम्ही म्हणायचं एक्सक्यूज मी, चला आमच्या स्टॉलवर. अंकिता स्टॉलवर उभे राहून मी याला जाऊन घेऊन यायचं होतं, त्याच्यामुळे ही मोहीम तर खूप अवघड वाटली. दफा हो ना प्लीज, इधर आ जाओ प्लीज. हळद, गाव का मसाला. ही हळद तुम्ही अगं ते हळद आहे, हळद आहे, हे हळद आहे, हळद आहे. प्लीज कम या, प्लीज. हाय, कम या, कम या, कम. चला 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 जाऊ बाई गावात. तिकडेच माझी स्ट्रॅटेजी होती की लोकांसोबत डान्स करायचं, लोकांना ऊसाचा रस लुटूपुटू टास्क करायचं, त्यांच्याकडून त्यांना लुटायचं.
लिसन टू मी वन्स प्लीज इंग्लिश मराठी हिंदी सगळे भाषा झाले माझे कोणीच नाही ब्रो प्लीज कम ना कुछ तो लीजिए मैम प्लीज इधर आइए प्लीज 2 रुपए दे काढून इतनी गायसाठी 200 रुपए दे दो मैं पापड़ ला के फटाक से दे देती हूँ आपको प्लीज भैया प्लीज अरे तू ऐसा कमाया था ना भाई 100 रुपया कमाए पाए ठीक है 100 रुपए दे दीजिए 100 रुपए है आपके पास अरे नहीं 100 कमाए प्लीज भैया प्लीज सतना मामा प्लीज तुम्हारे स्टॉल वरती या लवकर रिक्शा वाले काका आओगे आप जोगनिया नाचे बीच बाजार जोगनिया नाचे बीच बाजार जोगनिया नाचे बीच बाजार जोगनिया नाचे बीच बाजार जोगनिया ओह जोगनिया आओ जोगनिया 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 आओ जोगनिया एक ऊस घे बस 50 रुपये दो उठते Please come to our stall. You'll really love it. एक मिनिट प्लीज कम हियर सो जरी तुम्ही 100 कॉन्ट्रीब्यूट केले तर माझ्यासाठी खूप भरपूर होणार एक 50 रुपये का है काहीतरी तुम्ही घ्याल का आमच्या स्टॉलवर तुम्ही थोडंसं होतं प्लीज आम्हाला पैसे जमवायचे सगळ्यात चांगले पदार्थ आहेत आणि घरचे आहेत सगळे I'm asking for 5,000. I'll keep them. I'll entertain them. For 3 days? Yes, for 3 hours. किती झालं 150 for 100 grams. I don't have money. तुम्ही आमचे पहिले कस्टमर आहे तुम्ही आमची बोणी करणार आहे तुम्ही सांगा तुम्ही हा तुम्ही नाही तुम्ही नका 100 रुपये टाका आधी दे सकते हो कितना दे सकते हो मैं अभी ज़्यादा पैसा नहीं मांग रही हूँ अरे इतके पैसे आहेत काका प्लीज काका थोडे बघा 500 भी चलेगा थैंक यू सो मच गर्लफ्रेंड के लिए बोलो अरे गर्लफ्रेंड भी नहीं है गर्लफ्रेंड सिंगल है आदमी का बावधन मधली मुलगी चालेल का हाँ बराबर होनी चाहिए मेरे को गर्लफ्रेंड चाहिए तो मैं इसलिए आ गया हूँ तर त्या हिशोबाने काही लोकांनी 500 दिले काही लोकांनी 200 दिले मैं तो गांव की लड़की चलेगी गाइस Can you mind your own business? Yeah, I am minding my own business. It's right here. खाली पडलाय ठीक आहे जा सर I'm talking to you. Please, Thank you so much. No, Thank you so much. wait, please. Sanskruti, anybody that comes on your stall, I'm kicking them out. माझं आणि हेतलचं कुठे ना कुठे काही पटलं नाही तिला माझ्यावरती खूप राग आलेला आणि तिने तो राग त्या मोहिमेत सुद्धा काढायचा प्रयत्न केला तिने माझी चटणी चोरी केली आणि ती तिच्या स्टॉलवरती जाऊन विकायला ट्राय करत होती आणि ती परतही देत नव्हती पैसा 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 करून थकले चराना आठाना साला पुराना आता रुपया पण मुश्किल कमाना काय बाई अक्काचे डोके टटकले ए मावशे आभाळातून पडली काकडी काशाची शेंडी वाकडी आभाळातून पडली काकडी काशाची शेंडी वाकडी गर 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 कच्चा ग 300 400 whatever thank you so much 500 रुपये Thank you. No more. Thank you. If you can give more, we'll be very happy. I just have 1 minute left and I need to win this one. 30 seconds give me money. But take whatever you want as much as you want. जी खूप चांगलं केलंस तू मला वाटतं मी अजून जास्त पैसे कमवू शकले असते पण पहिले एकतर आम्हाला काउंटरवरच थांबायचं होतं आणि त्यानंतर जेव्हापर्यंत मला स्ट्रॅटेजी कळली की कसं लोकांना आवडते तेव्हापर्यंत टाइमच संपलं मोहीममध्ये खूप मेहनत केली आहे ताईंना पण खूप कळलं ताईंच्या शिवाय टास्क झाला नसता माझा पूनमताईची नानी तू खरंच बेस्ट आहेस आणि मला खूप आनंद होतोय आणि आपण खूप विक्री केली आज आम्ही दोघींनी खूप जास्त मेहनत केली आणि we did a great job. ती लोकांना बोलवायला गेलं तर कोणी थांबायला रेडीच नाही म्हणजे सगळे असे वी डोंट हॅव टाइम है ना काकी त्याच्यापेक्षा आपलं बावधनच बेस्ट आहे मला मोहीम सगळ्यांनी फत्ते केली की नाही हो केली प्रयत्न केला तुमच्याकडे मी येतो नंतर पण आपल्या ज्या तुमच्या सखी आहेत
त्यांना विचारूया की त्यांचा आजचा अनुभव काय होता. आम्ही जी बोलत होतो ते त्यांना कळत नव्हतं आणि ते जी बोलत होते ते आम्हाला कळत नव्हतं. देश तेसा वेश असं बोलतात ना, ते बरोबरच आहे. आमच्या बौद्धांमध्ये जर असं असतं तर पारावरून माणसं हल्लीच नसती. पहिली गोष्ट तर धरून आणावं लागत होतं. तर माणसांनाच वेळ नाही, ते आपल्यासाठी कवा देणार. आपल्याला भरपूर गावात वेळ आहे. बरोबर आहे. मी लोकांना विनवणी करत होतो तर आमची मराठी भाषा त्यांना कळत नव्हती, पण ते चला म्हटलं तरी नको आम्हाला नाही यायचं. नानी काय काय सांग की अनुभव कसा होता. अनुभव चांगला आहे की. माल खपला की नाही मग. खपला पापड आणि ओली हळद ही संपून टाकली. संपून टाकली. सगळी वाटाची माणसं धरून आणली. या आणि वा वा वा. आता वेळ आलेली आहे निकाल सांगण्याची. काय वाटतं आजच्या या मोहिमेत कोण जिंकलं असेल. म्हणजे खरं तर कोणी जास्तीत जास्त कमाई केली असेल असं म्हणायला हरकत नाही, कारण की माझ्यासाठी तर सगळे जिंकलेत असं मला वाटतं. रसिकाची स्ट्रॅटेजी अशी आगळी वेगळी होती. रसिका काही पण विकू शकते. आगळी वेगळी होती. आगळी वेगळी होती खरंच. म्हणजे आज रिस्पेक्ट ब्रो, मस्त गेलंय. बरं ठीक आहे, चला मी एकेकाला विचारतो. दमदार नार आणि फुसका बार तुम्ही दोन्ही सांगायचंय मला. रमशा पटकन दोन नाव सांगायची. या मध्ये दमदार रसिका. ओके. आणि फुसका बार श्रेजा. अंकिता. दमदार नार रसिका. ओके. फुसका बार श्रेजा. रसिका. मी तास बघितलंय त्या हिशोबाने रमशा माझ्या समोरच होती. आणि फुसका बार विचार करायचं तर श्रेजा. स्नेहा. दमदार नार रसिका आणि फुसका बार श्रेजा. श्रेजा आता तू सांग. दमदार नार मला वाटतं रसिकाच असेल. रसिका. आणि फुसका बार मे बी रमशा. दमदार नार ऑफकोर्स रसिका, कारण तिची स्ट्रॅटेजी मला खूप आवडली. आणि फुसका बार मी संस्कृतीचं नाव घेणार आहे, कारण ती खूप अनफेअरली खेळली. ती माझ्या दुकानावरती येऊन लोक घेऊन जाते, मग मी तिचं सामानच उचलून आणलं. अरे मी फुकट बसलेली. फेअरली खेळायचं असं नसतं. प्रॉमिस करत ठीक आहे. 3 तास नव्हते. जे काय माझी स्ट्रॅटेजी होती ना, मध्ये मध्ये नाही करायचं. मी कोणाच्या मध्ये गेली काय, कोणच कोणाच्या मध्ये नाही आलेलं. सगळं स्वतःचं काम करत होते. ही मॅडम आलेली माझ्या दुकानावर. खरंच गेली होतीस मध्ये. हो मग मध्ये नव्हती गेली हो दादा. थोडी तिची स्टोरी जरा चुकली, पण ठीक आहे. ते दादा तुम्ही फुटेज बघा, तुम्हाला कळेल. ठीक आहे. संस्कृती. मला असं वाटतंय दमदार नार रसिका आणि फुसका बार हेतल. तर यावेळेस विजेती आहे रसिका. रसिका जिंकली, कारण की रसिका ना एक दगड सुद्धा घेऊन विकू शकते. तिचं नाव लिहून त्याच्यावरती. तिचे मार्केटिंग स्किल्स एवढे चांगले, तीच जिंकली. 3100 रुपये तिने मिळवलेले आहेत. दुसऱ्या क्रमांकावरती आहे संस्कृती, जिने 2450 रुपये मिळवलेत. तिसऱ्या क्रमांकावरती आहे अंकिता, जिने 2300 रुपये मिळवलेत. चौथ्या क्रमांकावरती आहे रमशा, जिने मिळवलेले आहेत 2073 रुपये. आणि 5व्या क्रमांकावरती आहे श्रेजा, जिने मिळवलेत 1380 रुपये. सगळ्यांनी सांगितलेलं की मी फुसका बार होणार होते, पण नाही झालो आम्ही फुसका बार. सो आय एम रिअली हॅपी की कमलाजीने मनापासून तो टास्क परफॉर्म केला. आता फक्त उरलेत दोघी जणी, स्नेहा आणि हेतल. तर दमदार नार तर ठरलेली आहे रसिका, पण फुसका बार आहे हेतल. मोहिमेचे जेव्हा रिझल्ट्स आले, मला एक्सपेक्टेड नव्हतं की मी हारेन, पण ज्या कंडिशन्स होत्या, जे काय होत होतं त्यावरून मला फेअरही वाटलं की ठीक आहे, इट्स फाईन. हार्डली तर हार्डली. स्नेहाने मिळवलेत 1254 रुपये आणि हेतलने मिळवलेत 850 रुपये.
त्यामुळे हेतलला मिळणार आहे सजा आणि रसिकाला मिळणार आहे मजा. तुमचे सगळे पैसे तिला मिळणार आहेत. रसिका, मावशींना घेऊन जायचं आणि मॉलमध्ये तुमच्या दोघींसाठी खरेदी करायची. आत्ता मजा येणार, आता खरी मजा येणार आणि मी मॉलमध्ये जाऊन खूप काही शॉपिंग करू शकते. आपली काकींसाठी सगळंच घेण्यासाठी रेडी होती. चल हेतल, आपण तुला एकदम सोपी सजा देऊ. तुला 25 उठा बशा काढायच्या आहेत मध्ये येऊन. 1 2 3 संस्कृतीने संस्कृतीपणा केला. सगळ्यांना मोजायचे होते आणि तिने मोजले 24. आय वॉज लाईक, तू तर खूप शिकलेली आहे करतेस ना, तुला मोजायला पण येत नाही. 25 तर तू 24 मोजलेस. संस्कृती, तू एक कमी का मोजवतीस? एक कमी मोजला मी? सगळे 25 म्हणाले आणि तू फक्त 24 म्हणालीस का? असं मी 25 म्हणाली. नाही, एक कमी म्हणाली ना? हा, एक कमी. बघा मग मी अजून 5 काढू शकते. हो जाऊ दे, हा, आता ती म्हणते 5 तर 5 होऊन जाऊ दे. पण तिच्यावरून मी नाही काढणार तिच्यासाठी. तेच म्हणते तुम्ही बोला तर मी काढेन. उठा बशा काढायच्यात का तुला? झालं. सगळ्यांनी मोजलं, सगळे 25 बोलली, ती 24 बोलली. मेजॉरिटी विन्स. चला, आता आपण आपल्या महत्वाच्या टप्प्याकडे येऊयात. वोट आउट करायचंय. या आठवड्यात सुद्धा कुणाला तरी एकाला या कार्यक्रमातून बाहेर जावं लागणार. जे कोण 3 सेकंदात नाव घेणार नाही तर तिचं नाव धरलं जाणार. संस्कृती 1 2 हेतल. हेतल. संस्कृती. श्रेजा. रमशा. संस्कृती. अंकिता. हेतल. हेतल. रमशा. श्रेजा. रमशा, तू श्रेजाचं नाव का घेतलंस? आता वोट आउट मध्ये कोणाचं तरी नाव घ्यावंच लागतं, तर मी तिचं नाव घेतलंय. आणि काही चुकीचं, कारण कधीच मी तिच्याबद्दल कधीच काहीच वाईट नाही बोलले आजपर्यंत. पण काय झालं माहित नाही, एक दिवस अचानक ती माझ्याशी बोलणंच बंद केलं तिने. आणि मी तिच्याकडे खूपदा गेले, तिला सॉरी पण म्हटलं, मी काय केलं माहित नाही तरी. आणि मी तिच्या समोर गेले तर असं तोंड वाकडं करून निघून जाते. 4 दिवस झाले ती माझ्याशी नाही बोलते, पण मी तिच्याशी बोलत आहे आणि बोलत राहणार. तिला काही वाटू दे. रसिका. मला खरंच वाटते की हेतल खूप चांगलं परफॉर्म करते टास्कमध्ये वगैरे. पण चांगलं ती तेव्हाच करू शकते जिथे स्ट्रेंथ ची गरज असते किंवा जिथे स्ट्रेंथचा टास्क असते, जिथे स्ट्रॅटेजीज असतात किंवा क्रिएटिव्हिटी असते, तिथे ती कुठे ना कुठे मागे पडते. पण याचा अर्थ हे नाही की ती आपलं 100% देत नाही, ती त्याच्यात प्रयत्न करते. तू का नाव घेतलं होतं हेतल संस्कृतीचं? स्वतःचं सोडून दुसऱ्यांच्या मध्ये खूप असते. दुसऱ्याला मी कसं खाली खेचू यावरती जास्त असतं, हे सोडून की मी कशी पुढे जाऊ. स्नेहा. दादा, मला खरं सांगू, ती खूप इरिटेटिंग वाटते. तिला जे करायचं असतं ती करते, कोणाचं ऐकत नाही कधी. तर मला इरिटेट होतं की ॲटलिस्ट बी अवेअर, तुझ्या आजूबाजूला अजून लोक आहेत. खूपच विचित्र स्टोरी इकडे क्रिएट केली जाते. म्हणजे कोणाला खेचून जर मी पुढे जात असती तर आय थिंक खूप सारे मोहीममध्ये असं दिसलं असतं. मला नेहमीच असं वाटतं हेतल काहीतरी कोणाच्या बद्दल काहीतरी म्हणून, म्हणजे एस्पेशली माझ्याबद्दल तर तिने भरपूर म्हटलंय. इवन दो ती सेम त्या सिच्युएशन्समध्ये राहिलेली आहे, ज्या सिच्युएशनमध्ये मी राहिली आहे. ती न काय अंडरस्टँडिंग दाखवून, न काय खरं आहे, काय खोटं आहे, काय राईट आहे, काय रॉंग आहे, न काय विचार करून ती फक्त बोलते. ठीक आहे. तर मंडळी, जीवाची मुंबई सुरूच राहणार आहे आणि मुंबईमध्ये काय काय घडणार आहे हे आपण पाहणारच आहोत. मंडळी, त्यासाठी तुम्ही पाहत राहा तुमचा आमचा लाडका कार्यक्रम जाऊबाई गावात.